शहापूरमध्ये पर्यावरण संरक्षणासाठी नागरिकांचा एल्गार पाहायला मिळाला आहे. शहापूर पर्यावरण संरक्षण मंचाच्या वतीने भर पावसात मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. मुसळधार पावसाची पर्वा न करता विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, महिला वर्ग आणि शेकडो नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. पर्यावरण संवर्धन, वृक्ष संवर्धन आणि जलस्रोतांच्या संरक्षणासाठी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. पर्यावरणाच्या प्रश्नांकडे होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त करत पर्यावरण वाचवा, शहापूर वाचवा अशा घोषणा दिल्या. यावेळी बोलताना संतोष शिंदे यांनी प्रशासनाने लवकरात लवकर कृती आराखडा जाहीर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी केली. अन्यथा शहापूर पर्यावरण संरक्षण मंचाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर घेराव घालण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला. भर पावसात झालेल्या या आंदोलनातून पर्यावरण संरक्षणासाठी शहापूरकरांची एकजूट पुन्हा एकदा दिसून आली आहे. आपल्या शहापूर तालुक्यामध्ये आज जो तापमान आहे तो 46 सेल्सिअस पर्यंत गेलेला आहे आणि एवढा तापमान 10-15 वर्ष अगोदर आपला 30 ते 35 सेल्सिअस तापमान होता. परंतु जे विकासाच्या नावाने समृद्धी असेल, मुंबई आग्रा रोड असेल किंवा मुरबाडचा रोड असेल, तर बरेच झाडं म्हणजे लाखोनी झाडं तोडल्या गेली. डोंगर दऱ्या त्यांचा उत्खनन केलेलं आहे. त्यामुळं पूर्ण जो निसर्गरम्य शहापूर होता पूर्ण वाट लागली आणि त्यामुळं आज जो शहापूरची काय जनता तुम्ही बघताय, हे सर्व कुठली जात पात कुठला पक्ष न बघता सर्व एकत्र मिळून या शासनाच्या विरोधात, आणि हा जो शासन आहे तो अजूनपर्यंत कुठल्याही आता कमीत कमी आम्हाला महिना झाला, कलेक्टरांना आम्ही पत्र दिला, त्याच्यानंतर तरी पण काही न झाल्यामुळं आज आम्हाला हा शासनाला लक्ष देण्यासाठी, डोळा उघडण्यासाठी आम्ही शहापूरकरांनी आपला मानवी साखळी आंदोलन केला आणि या आंदोलनात शहापूरकरांनी चांगल्या पद्धतीने स्वागत केला. आणि या पर्यावरणासाठी जेव्हा आम्ही जी हाक दिली मला वाटते पावसाने पण ऐकले आणि आज पाऊस एवढा पडतोय म्हणजे लोकांना नाही तर देवाला पण आता वाटते का इथं हा निसर्ग शहापूर तालुक्याचा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. आमचं एकच म्हणणं आहे त्याच्या कलेक्टर साहेबांनी या चर्चेचा विचार करावा आणि तातडीने जे संबंधित अधिकारी असतील, फॉरेस्ट असेल, त्याच्यानंतर MSRTC, त्याच्यानंतर मुंबई आग्रा असेल, त्याच्यानंतर सामाजिक वनीकरण असेल, नगरपंचायत असेल, कारण संपूर्ण कॉन्क्रिटीकरण झालं या शहापूर तालुक्यात आणि त्याच्यामुळे उष्णता एवढी वाढलेली आहे तर त्याचा परिणाम आपली लहान मुलं आहेत. आणि आम्ही पण विचार केला का आमच्यासाठी तर ठीक आहे, पण आता या लहान मुलांसाठी तरी आपण काहीतरी करायला पाहिजे आणि त्या माध्यमातून आम्ही आता हा जो आंदोलन केलेला आहे. तर मी कलेक्टर साहेबांना आणि शासनाला एकच म्हणणं आहे तर जर या 8 दिवसात जर आमचा विचार केला नाही आणि तातडीने मिटिंग घेऊन त्या तुम्हाला आम्ही मागण्या केल्या त्या पूर्ण जर झाल्या नाही तर 100% आम्ही कलेक्टर ऑफिसला येऊन तिथं तुम्हाला घेराव घालू आणि मोर्चा काढू.